विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये नक्कीच तुम्ही पॅरलल ऍक्सेस थेरम संपवलं असणार आहे. मग या लेक्चर मध्ये ऑब्व्हियसली परपेंडिक्युलर ऍक्सेस थेरम. पॅरलल ऍक्सेस थेरम मध्ये काय शिकलो आपण, की जो फॉर्म्युला असतो ना तेच स्टेटमेंट असतं, की आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is equal to sum of moment of inertia about a parallel axis passing through center of mass and product of mass of each element and square of the distance between two parallel axes. बर, लक्षात आले तुमच्या? आले लक्षात? मग ठीक आहे, मग तसंच हे पण करूया ना परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, की आय झेड इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे मला सांगायचंय तुम्हाला की हे जे आय एक्स आणि आय वाय कोण आहेत? हे दोघं आहेत, लक्षात घ्या. ओके, एक एक्स ऍक्सिस आहे आणि एक वाय ऍक्सिस आहे. म्हणजे एक मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस येणार आहे आय एक्स, एक अलॉंग वाय ऍक्सिस येणार आहे आय वाय. आणि आय झेड आहे ना, ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे, त्या प्लेनलाच परपेंडिक्युलर आहे. या प्लेनलाच कसा आहे तो? परपेंडिक्युलर आहे. आणि पास कुठून होतोय? त्यांच्या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून. एवढं लिहिलं पाहिजे, म्हणजे पहिलं तर तुम्हाला आता हे स्टेटमेंटच आलं पाहिजे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट अवघड वाटतंय ना तुम्हाला, पण मी तुम्हाला एमसीक्यू सांगतो बरं का. आपण इथं लिहूया पी वाय क्यू. तर हा जो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे ना, ते लॅमिनार ऑब्जेक्ट साठी आहे बरं का रे. आता लॅमिनार म्हणजे काय? थिन, फ्लॅट, टू डायमेन्शनल स्ट्रक्चर. थिन, फ्लॅट, टू डायमेन्शनल म्हणजेच लॅमिनार. मग हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कोणासाठी आहे? लॅमिनार ऑब्जेक्ट साठी. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, स्टेटमेंटला वेळ लावायचा आपण आत्ताच ठरवलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. तुझं प्लेन आहे, प्लेन मध्ये दोन ऍक्सिस आहेत एक्स आणि वाय, पण हे त्याला परपेंडिक्युलर आहे. कोण? आय झेड. इज इक्वल टू लिहा इथं, इज इक्वल टू सम ऑफ. बघा, जे दिसते ते तुला पहिला आपण आय झेड बद्दल सांगितलं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फॉर अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, इज इक्वल टू सम ऑफ दोन ऍक्सिस आहेत. सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सेस. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एवढंच तर आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. लिहिताना मुलं भयंकर चुका करतात, भयंकर चुका करतात. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ लॅमिनार ऑब्जेक्ट इज इक्वल टू सम ऑफ moment of inertia about two mutually perpendicular axes in its plane and all the three axes being concurrent. म्हणजे तेच नाही का सांगितलं, की त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधूनच ते पास होतंय. ते त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होतोय. बर, आता याच्या प्रूफ साठी मला काढायची आहे डायग्रॅम. आणि मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या रे बाळांनो, डायग्रॅम मध्ये ही वाय आहे तर हे पण वायच आहे बरं का, लक्षात घ्या. आणि हे जे ओपी आहे ना, ओके, त्याला मी काय म्हणूया आपण? आर म्हणूया आपण. ओके, म्हणजे मला काय मिळालं रे? मला आर स्क्वेअर इक्वल्स टू वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, पायथागोरस थेरम मिळालं. ओके, मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. व्हिडिओ अतिशय छोटा होणार आहे, 5 मिनिटाचा होमवर्क असणार आहे. कारण ही 3 स्टेपच थेरम आहे, लक्षात घ्या, प्रूफ आहे. एक काम करा, पायथागोरस वापरा. पायथागोरस वापरल्यानंतर त्याला इंटिग्रेट करा रे. त्याला काय करा? इंटिग्रेट. ओके, आणि हे करत असताना आर स्क्वेअर डीएम म्हणजे हे डिस्टन्स समजा मी आर घेतलं, हे ओपी स्क्वेअर, ते झेड ऍक्सिस पासूनच आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आय झेड येणार. वाय स्क्वेअर, हे वाय हे डिस्टन्स एक्स ऍक्सिस साठी आहे, म्हणजे ही आय एक्स व्हॅल्यू येणार आणि एक्स स्क्वेअरला ती आय वाय व्हॅल्यू येणार आहे. झालं की प्रूफ. प्रूफ अतिशय सोपं आहे, पण मी तुम्हाला सांगू का, आता इथे क्लिअरली बरं का, की कुठल्याही प्रूफला आपण पहिला फिगर ड्रॉ करतोय. म्हणजे याचं काय? कन्सिडर अ लॅमिनार ऑब्जेक्ट ऍज शोन इन द अबव फिगर. Ix and Iy are the two axes in the plane of object. Iz is perpendicular to mana. They are concurrent. They are passing through point O mana. Now the figure draw kara. Consider point P mana having mass dm hai, situated at a distance x from y axis. बघा, x distance from y axis है, y distance from x axis है, आणि distance r from the z axis म्हणा. आणि फक्त पायथागोरस थेरम वापरायचं आहे. हे कुठे आहे? इकडे. फक्त पायथागोरस वापरायचं आहे. मगाचं वेगळं होतं बरं का, मगाशी पॅरलल ऍक्सिस थेरम होतं. मग फक्त पायथागोरस थेरम वापरा. वाय स्क्वेअर डीएम म्हणजे आय एक्स आणि एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे वाय. मग आता मी तुम्हाला सांगतो बरं का बाळांनो,
10 मिनिटाचं डेरिव्हेशन झालंच नाहीये. पण 10 मिनिटाचं नसलं तर ह्याला 10 मिनिटं लागतील. लवकरात लवकर माझ्याकडून एक शिकून घ्या, की जे दिसतंय ते लिहा रे. स्टेटमेंटवरून. मी तुम्हाला सांगतो, कुठलंही स्टेटमेंट लिहिता येतं. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑल्वेज इक्वल्स टू 0 हा किर्चॉफ्स करंट लॉ आहे. EMF इंड्यूस्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स हा फॅराडेज सेकंड लॉ आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ एमिशन ॲट एनी गिवन टेम्परेचर किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया and velocity gradient. Okay. Energy radiated per unit time per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature. Lambda max is inversely proportional to absolute temperature. When's displacement law. म्हणजे सगळे लॉ ऑलमोस्ट लक्षात घ्या स्टेटमेंट वरच आधारित आहेत. मग चला परपॅन्डिक्युलर ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट हे करा रे बाळांनो. अगदी मन लावून करा. माझी इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर 10-12 एक्सप्रेशन परफेक्ट करा. एक वेगळा पार्ट तुम्ही कंप्लीट केलाय. तुमचे फॉर्म्युले झालेत. त्याचा वापर तुम्हाला न्यूमेरिकलसाठी होणार आहे. सगळ्या गोष्टींसाठी होणार आहे. घाबरायचं फक्त नाहीये. ऑल द बेस्ट.